महापालिका प्रशासनाचा, नालायक महापालिका प्रशासनाचा अरे खाली करा, खाली करा। साहेब तुम आगे बढ़ो, साहेब तुम आगे बढ़ो। आवाज कुणाचा? रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। अन्यायी पाणीदार रद्द, आणि आमच्या हक्काचं, आणि आमच्या हक्काचं आवाज कुणाचा? रद्द करा, रद्द करा। अरे पाण्याची उदरवाढ करणार आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हे सांगतो की तुम्ही चांगले काम करा। कोल्हापूरची जनता चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करते। ज्या पद्धतीने आयुक्त चांगले काम करल्यात त्यांनी बघितलं पाहिजे की 25,000 कनेक्शन एकाच वॉर्डात बेकायदेशीर आहेत। 30% पाणी फक्त जनता वापरते, 70% पाणी गळती आहे। ही वेळेला गळती थांबवा, बेकायदेशीर कनेक्शन बंद करा। ह्या जर दोन गोष्टी केल्या तर दरवाढ करण्याची गरज त्यांना भासणार नाही आहे। आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही खरोखर फिरा, प्रत्येक वार्डात ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करा। तोपर्यंत दरवाढ होऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे। आज काय प्रकारचं आंदोलन केलं, काय आव्हान करते? नाही, आज आमचं आंदोलन पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे। आम्ही पहिल्यांदा त्यांना समज देतोय की ही दरवाढ आम्हाला मान्य नाही। ही दरवाढ जर तुम्ही जनतेच्या माती लादली तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। ते आमच्या घोषणा आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही ते तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे। कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार, आम्ही कर लादून निघून जाणार। पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही, पाणी दरवाढ कशाही करताय। पाणी चोरी होते, पाण्या लिकेज किती आहे त्याचं पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं, आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माती परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ती ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या। सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे, आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिले नाही आहे। त्यामुळं पाणी दरवाढ जी केली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे, अशी आज आमची मागणी आहे। सर, आपल्या आंदोलनानंतर जर मागणी मान्य केली नाही किंवा जर ठराव मंजूर झाला नाही, ठराव मंजूर झाला तर नागरिकांना असं आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही हे पाणी दरवाढ देऊ नका। चोरी किती होती मीटर मध्ये ते कोण बघतंय का? पाण्या लिकेज किती आहे ते प्रशासन बघतंय काय? काही कोण बघत नाही आहे। जुन्या लाईन मधनं जवळजवळ 40 ते 45% लिकेज आहे। मग ते लाईट बिल किती येतं, पाणी किती मिळतं ह्याचा हिशोब केला तर पब्लिकला आम्हाला साधारण 30 ते 35% पाणी स्वच्छ मिळतं। त्यातनं लिकेज, त्यातनं चोऱ्या, हे पहिला बंद करा ना। कुठला सुटणार लोकांच्या खिशावर खाते कशाला मारताय तुम्ही? ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करेन की मी कुणीही पाणी दरवाढ की बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना। जर कोण आलंच तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत।